अहिल्यानगर महानगरपालिकेत भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे आणि सर्वात कमी वयाचा उमेदवार म्हणून आता सुजय मोहिते याची निवड झालेली आहे. त्याच्याशी आपण बातचीत करणार आहोत. त्यानं सर्वात कमी वय आहे आणि किती आव्हानं होतं या निवडणुकीत? आव्हानांबद्दल जर बोलायला गेलं तर सर्व माझ्या मायबाप जनतेने बघितलंच. निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे अर्जावर अर्ज प्रक्रिया जी छाननी प्रक्रिया असते त्याच्यावर हरकतीपासून सर्व गोष्टींना सामोरे जावं लागलं. पण निवडणूक नक्कीच माझ्या मतदार माता भगिनींनी हाताशी घेतलेली होती. त्याचप्रमाणे राजकारण म्हणल्यावर आव्हान येतात, निवडणुका म्हणल्यावर या सगळ्या गोष्टींना सामोरे जाणं एका उमेदवाराचं काम असतं. पण पाठीशी पाठीराखे खंबीर असल्यामुळं या निवडणुकीला आणि मतदार त्याचप्रमाणे सर्व आपल्या प्रभागातील माता भगिनी पाठीशी असल्यामुळं सामोरे जाण्यास एक पाठिंबा, त्याचप्रमाणे या संघर्षाला सामोरे जाण्यास एक ऊर्जा रोज दैनंदिन प्रचारात मिळत होती. खरं तर सर्वांचं लक्ष म्हणजे सर्व शहराचं लक्ष या लढतीकडे लागलं होतं. एकीकडे तू शहर जिल्हाध्यक्ष भाजप शहर जिल्हाध्यक्षांचा मुलगा आहे, तर समोर देखील शिवसेना जिल्हाध्यक्ष होते. किती आव्हान होतं, म्हणजे कसं तू सामोरे गेला? आता जे काय आव्हान होतं सर्व नगरकरांनी त्याचप्रमाणे आमच्या प्रभागातील सर्व नागरिकांनी बघितलेच. आणि आता निवडणूक आहे, ते देखील मला एक वडीलधारे आहेत, माझ्या चुलत्यासारखे आहेत. त्यांच्या आशीर्वादानेच मी इलेक्शनला सामोरे गेलो. सगळ्यांना त्यांना प्रथम दिवशी जेव्हा आम्ही नामांकना फॉर्म भरले तेव्हा त्यांचा आशीर्वाद घेऊनच मी निवडणुकीला सामोरे गेलो होतो. निवडणूक 15 दिवसाची, महिनाभराची असते, संबंध आयुष्यभराचे असतात. त्यामुळे आव्हान जरी असले तरी देखील आम्ही ही निवडणूक एकदम शांततेने हाताळण्याचा प्रयत्न केला. पण आता राजकारणात काही डाव टाकावं लागतात, त्यांनी देखील माझ्यावर काही डाव टाकण्याचा प्रयत्न केला. माझ्या अर्ज छाननीत मला बाद करण्याचा प्रयत्न केला, जसं तुम्ही सर्वांनी बघितलं. पण ते न्यायदेवतेवर माझा विश्वास होता, माझ्या माता भगिनींवर, माझ्या ज्येष्ठांवर माझा विश्वास होता. त्या सर्वांनी निवडणूक हाताशी घेऊन मला प्रचंड म्हणजे बहुमताने विजयी केलं. आता पुढची वाटचाल कशी असेल? आता पुढची वाटचाल सगळी एक जे ध्येय किंवा आम्ही जी व्हिजन डॉक्युमेंटरी बनवली होती आमच्या प्रभागातील सर्व नागरिकांसाठी, त्या सर्व लेखाजोख्यावर काम करत पुढची वाटचाल असेल. सर्वात प्रथम ज्या मूलभूत गरजा होत्या आमच्या प्रभागात, पाणी असेल, पाणी प्रश्न म्हणजे प्रत्येक विविध भागांमध्ये विविध प्रश्न आहेत. आमच्या काही भागांमध्ये गढूळ पाण्याचा प्रश्न आहे, काही भागांमध्ये कमी दाबाने पाण्याचा प्रश्न आहे, त्याचप्रमाणे कॉन्क्रीट रस्त्याचा अभाव आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही आता येत्या 6 महिन्यात, वर्षभरात सर्वप्रथम गटार, त्याचप्रमाणे रस्ते आणि लाईट आणि पाणी ह्या मूलभूत गरजांवर काम करून त्यानंतर प्रभागातील बाकी सुशोभीकरणाकडे लक्ष देऊ. तर निश्चितच प्रभागातील विकासांकडे लक्ष देऊ आणि येत्या काळामध्ये एक विकास कामे जे आहे ते जास्तीत जास्त करू असा विश्वास जो आहे तो सुजय मोहिते यांनी व्यक्त केलेला आहे. त्यावर कसं कुणाल जायकर, TVN मराठी, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.